आमचे गुरु माननीय प्रशांत मालक परिचारक समाजसेवेचा वसा घेतलेले अण्णा या ठिकाणी राज्याच्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सरांसारखा एक राजकारणामधील आदर्श अहिल्यादेवींचे वारस विचारांचे वारस असा या गोड संगम या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांनी सुद्धा हा आपला मौलिक वेळ म्हणून आदरणीय शिंदे सर ज्यांच्या विचाराखाली गेले अनेक वर्ष वामनराव माने सर असतील सुभाषराव माने सर असतील यांनी काम केलं ते आदरणीय सुधाकर मालक परिचारक त्यांचा वारसा आणि वसा चालवणारे आणि आमचे गुरु माननीय प्रशांत मालक परिचारक या ठिकाणी दुपारी येऊन गेलेले राज्याचे क्रीडा मंत्री माननीय दत्तात्रय मामा भरणे विधिमंडळातील माझे सहकारी माननीय तर गौरव हा निश्चितपणानं आपल्याला काही ना काहीतरी कर्तृत्वाची पावती देऊन जातो आणि या दोन्ही बंधूंनी चोफेरपणानं जी प्रगती केली ज्याही उद्देशानं तडफेनं या शिक्षकांसाठी राज्यभरामध्ये काम केलं खरं तर सर तुम्हाला शिक्षक मतदारसंघामधून ती संधी मिळायला पाहिजे होती परंतु तेवढी खंत राहिली परंतु त्या योग्यतेचे त्या तोलामोलाचे आपले वामनराव माने सर त्यांनी एक निवडणूक सुद्धा लढवली मी तर अनेक 42 लढवल्या 36 पराभूत झालो परंतु आयुष्यामध्ये अनेक निवडणुका लढत असताना या निवडणुकीच्या माध्यमातून कुटुंबाबरोबरच समाजातल्या विचू माणसांना नजरेमध्ये जे कर्तृत्ववान आहेत गुणवान आहेत ज्यांना मतीची गरज आहे अशा सर्वांना वामनराव माने सर असतील किंवा सुभाष माने सर असतील आज हा प्रेमाचा सागर पाहिल्यानंतर निश्चितपणानं जाणीव होते किंवा सकाळपासून त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव करणारे अनेक मान्यवर आले आणि गेले आणि मग समाजामध्ये आपण आपला ठसा या कामाच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून समाज जीवनाच्या माध्यमातून उमटवला त्यांचा गुणगौरव करण्याचा आम्हाला या ठिकाणी भाग्य मिळालं आणि या सर्वांचं या मान्यवरांच्या हस्ते माने सरांना आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मला थोडा पुढं कार्यक्रम मतदारसंघामध्ये असल्यामुळं मी पुढे जातोय त्यामुळे पहिला नंबर माझा लावून घेतला आणि मला मिळाला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या वतीनं माने सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी 100 पार करावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद।